अजितदादा पवारांचं काहीतरी मध्यंतरी भाषण झालं होतं बा, मध्ये म्हटले होते बाईनं पाडले याला, बाईनं पाडले याला. सेम पोझिशन कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अशी होती. 2-2 वेळा काँग्रेस पक्षाने एकदा पतिदेवांना एकदा पतीला तिकीट देऊन देखील जर कोण फुटत असतील तर याच्यावर दुर्दैव कोणाचंच नाही. एक गोरगरिबांच्यासाठी CPR जिवंत ठेवणारा नेत्याची मुलगी म्हणजे मधुरी महाराज, आणि एक आहे ते CPR मध्ये भ्रष्टाचार 5 कोटीचा भ्रष्टाचार करणारे राजेश शिरसाट. फक्त आणि फक्त माझ्या घराचा विकास, माझ्या परिवाराचा विकास आणि कोल्हापूर भागास ही त्यांची संकल्पना. तो ह्या कोल्हापुरातला अस्वच्छ चेहरा म्हणूनच प्रसिद्ध झाला. कधीही मधुरी महाराज उजवे आहेत, सक्षम आहेत, त्यांची क्वालिटी आहे म्हणून त्यांना पक्षाने तिकीट. दिवाळी म्हणलं की शुभेच्छांसोबतचा फराळ देखील आलाच. या शुभेच्छा आता निवडणुकीच्या अनुषंगानं कशा कोण कुणाला देते, कोण कुठल्या प्रकारे देते, प्रकार वेगवेगळे आहेत. आज आपण आहोत कोल्हापूर शहर प्रमुख रविकिरण इंगोले यांच्यासोबत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दिवाळीच्या शुभेच्छा नेमका त्या कोणाला देणार आहेत, कशा देणार आहेत, या अनुषंगानं आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब नमस्कार. एका बाजूला निवडणुकीचं वातावरण आहे, दुसऱ्या बाजूला दिवाळीची धामधूम सुरू झालेली आहे. काय सांगाल या वातावरणाकडे, कसं बघताय? सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे पूर्णपणे. 2-2 वेळा काँग्रेस पक्षाने एकदा पतिदेवांना एकदा पतीला तिकीट देऊन देखील जर कोण फुटत असतील तर याच्यावर दुर्दैव कोणाचंच नाही. पण कोल्हापूर शहराची जनता ही फार सुज्ञ आहे आणि जनतेला अशा प्रवृत्ती आवडत नसतात. आणि जे कोण असं फुटून जातात त्यांची अवस्था नंतर शेत चिल्लीसारखी होते. म्हणजे ज्या फांदीवर बसायचं ती फांदी स्वतःच्या हातानं तोडली असा त्याचा अर्थ. याचबरोबर आता राजकारणात तुम्ही विषय हे केलाय, छेडलाय, तर मला एक प्रश्न असा विरोधकांकडून केला जातोय की महत्वाची सगळी जी पदं आहेत ती वाड्यावरच का, असा सवाल विरोधकांकडून केला जातोय. तुमची याबद्दलची भूमिका काय? विरोधक जे वाड्यावरच खासदारकी का आणि आत्ताची विधानसभा आमदारकी देखील वाड्यावरच का असा प्रश्न मुद्दाम जाणून बुजून हायलाइट करत आहेत असं आमच्या निदर्शनात आलं. विरोधकांना माझा एक प्रश्न आहे, विरोधकांना आणि कोल्हापूरकरांनाही माझी नम्र विनंती आहे की माझं खरोखर प्रामाणिकपणे ऐका. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदयांच्या घरामध्ये त्यांचे स्वतःचे सुपुत्र खासदार आहेत आणि एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री, म्हणजे घरात 2 पदं झाली. नारायण राणेंच्या घरामध्ये देखील जे स्वतः खासदार, मुलग्याला एक मुलगा आमदार आणि पुन्हा आणखीन एकाला विधानसभेसाठी ते उतरत आहेत आणि ती दुसऱ्या पक्षातून लगेच पक्ष टर्न करून हे नाही ते नाही हे, म्हणजे त्यांच्या घरात 2-3 पदं, एकनाथ शिंदेच्या घरामध्ये 2-3 पद, असं जर चालत असेल अजून कित्येक उदाहरण आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये की एका घरामध्ये 4-4, 5-5 पद आहेत. मग वाड्यावर आणखीन एक विधानसभेचं पद, पण त्यांची कपॅसिटी आहे म्हणून त्यांना पक्षानं तिकीट दिलं, त्यांची क्वालिटी आहे म्हणून त्यांना पक्षानं तिकीट दिलं. माझं जनतेच विनम्र आव्हान आहे, असल्या बोलतापांना बळी पडू नका. त्यांची क्वालिटी आहे म्हणून त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि ह्या प्रश्नाचं विरोधकांनी आमच्या उत्तर द्यावं की एकनाथ शिंदेचं तुम्ही पद थांबवता का, किंवा नारायण राणेंच्या घरामध्ये 3-3 पदं गेली आहेत खासदारकीचं, त्याचं उत्तर तुम्ही द्याल का कोल्हापूरच्या जनतेला? तर ते देऊ शकत नाही साहेब, ही वस्तुस्थिती. मधुरी महाराजांना उमेदवारी दिली गेली काही दिवसांपूर्वीच्या राजकीय नाट्यानंतर, त्यांच्याकडे ही उमेदवारी गेली, तर याबद्दल तुमचं मत काय? महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या, आम्हाला दुःख आहे, वेदना आहेत. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळालं नाही, दुःख आहे. पण आम्ही ताकदीनं जिद्दीनं लढणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही टाकून पळून जाणार नाही. आणि ह्या सीटच्या पाठीमागे ठाम राहण्याचं कारण काय? आता महाराष्ट्र राज्यानं बऱ्याचशाच घडामोडी राज्य शासनाच्या सरकारच्या माध्यमातून घडल्या. थोड्याच दिवसापूर्वी राजेश क्षीरसागर यांनी 5 कोटीचा भ्रष्टाचार केला आणि त्या भ्रष्टाचाराचं मी उत्तर मागत होतो. ही तुमच्याकडे असलेली कागद आहे, ही तुमचं पत्र आहे,
ह्या सगळ्या गोष्टी मी उघड दाखवल्या आणि त्या व्यक्तीनं क्षीरसागरने याचं उत्तर कधी दिलं नाही. 5 कोटीचा भ्रष्टाचार आणि उलट दिशेला ज्या दिग्विजय खानविलकर साहेबांनी गोर गरीब जनतेसाठी दीनदलितांना सीपीआरच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा मिळावी, रुग्ण हा जिवंत राहिला पाहिजे, त्याला चांगल्या पद्धतीनं जतन केलं पाहिजे, यासाठी त्या बिचाराने इतकी पराकाष्ठा केली. सीपीआर अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलं, चांगल्या हायटेक मशिनरी सीपीआर मध्ये आणल्या. म्हणजे 2 लोकांच्या तफावत बघा. एक गोरगरिबांच्यासाठी सीपीआर जिवंत ठेवणारा नेत्याची मुलगी म्हणजे मधुरी महाराज, आणि एक आहे ते सीपीआर मध्ये भ्रष्टाचार 5 कोटीचा भ्रष्टाचार करणारे राजेश क्षीरसागर. असे 2 कॉम्बिनेशन आहेत. आणि या पॅरलल 2 उमेदवारांमध्ये कोणी लहान मूल सांगेल की ह्यामध्ये कधीही मधुरी महाराज उजवे आहेत, सक्षम आहेत. एका चांगल्या सुज्ञ घरातली ती स्त्री आहे, राजवाड्याची सून हा पार्ट नंतर, पण एका चांगल्या बापाची मुलगी होणं हे त्यांच्या सौभाग्य आहे त्यांचं. आणि त्यांची ती मुलगी असल्यामुळे आणि सीपीआरचा ज्वलंत प्रश्न आम्ही बाहेर काढला. मी आणखीन एकदा आवर्जून सांगतो, 5 कोटीचा भ्रष्टाचार करणारे आणि करोडो रुपये घालून सीपीआर डेव्हलप करून गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे खानविलकर परिवार, हा या दोघांच्यात फरक आहे. त्यामुळे मला ती उमेदवारी योग्य वाटते. मग याबद्दल शिवसेनेत किंवा इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जे मतमतांतर होती ती एक दिलानं लढतील असं वाटतंय. आता मी शहर प्रमुखच आहे. मी तर गेले 2 दिवस झाले कंटिन्यू मधुरी महाराजांच्या बरोबर फिरतो. सचिन चव्हाण पण शहर अध्यक्ष काँग्रेसचे, ते देखील माझ्या बरोबर दररोज असतात. आम्ही आर.के. पवार साहेब आहेत राष्ट्रवादीचे, आम्ही 3 जण दररोज फिरायला होतो. म्हणजे काय मला तर काय वाटत नाही अडचण, कारण समोरची व्यक्ती कोण आहे हे वारंवार सांगायची आम्हाला गरजच राहिलेली नाही. अशीच परिस्थिती आहे कोल्हापूर. बर, आता मी थोडं विषयांतर करतो. एका बाजूला निवडणूक सुरू असताना महायुतीकडून मात्र लाडकी बहीण योजना मेन फोकस केली जाते. ही योजना आता बहिणींना आवडायला लागली असं म्हणलं जातंय. तुम्ही याच्याबद्दल काय सांगा? महाराष्ट्र राज्य शासनाने जी लाडकी बहीण योजना आणली, ठीक आहे, भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही त्यात ज्यादा अमाऊंट करून राज्य सरकार देईल. पण लाडकी बहीण ह्यापेक्षा माझं तर असं ठाम म्हणणं आहे स्वतःच की आज कोल्हापूर शहरामध्ये आम्ही क्रांती घडवून दाखवली. आम्ही आमची लाडकी बहीण मधुरी महाराजांना घोषित केलं आणि लाडकी बहिणीला तुम्ही योजना देण्यापेक्षा लाडक्या बहिणीला आता मोठं करायला पण शिका. मग आम्ही त्यांना आता मोठं करायसाठी बाहेर पडलोय. महाराष्ट्र राज्याला ही आमची चॅलेंजिंग भाषा आहे राज्य शासनाला, राज्यकर्त्यांना, की लाडक्या बहिणीची योजना तुम्ही जरूर आणली, पण लाडक्या बहिणीला मोठं करायला ह्या बहिणी आणि हे सगळे भाऊ कोल्हापुरातले बाहेर पडले, याची नोंद घ्या, याची नोंद घेतली पाहिजे. म्हणजे लाडकी बहीण योजना महायुती पण राबवते आणि महाविकास आघाडी राबवते, पण दोन्ही मधला फरक हा आहे असं तुम्हाला म्हणायचं. बहिणीला सक्षम करा, आम्ही सक्षम करायसाठी बाहेर पडलो. भाऊ आम्ही त्या मधुरी महाराजांना सक्षम करायसाठी बाहेर पडलो. आणि त्यांच्याच मला वाटतं अजितदादा पवारांचं काहीतरी मध्यंतरी भाषण झालं होतं बा, काहीतरी एका ठिकाणी असं त्यांच्या त्या बारामतीच्या बोलण्याच्या स्टाईल मध्ये म्हटले होते, बाईनं पाडले याला असं त्यांचा काहीतरी भाषणात डायलॉग होता. मी तो व्हिडिओ 2-3 वेळा बघितलाय. बरोबर सेम पोझिशन कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अशी होणार. अजितदादांचा तो डायलॉग कोल्हापूर उत्तर मतदाराला संघाला लागू होणार आणि मला पूर्ण खात्री आहे. म्हणजे तशी जोडणा सुरू झाल्यात महाविकास आघाडीकडनं. 100% आम्ही शिवसेना प्रचंड ताकदीनं आम्ही उतरलेलो आहे. 100% शिवसेना हा संघटनाच मुळात लढवई आहे. कोणाला तिकीट मिळालं त्यापेक्षा पक्षप्रमुखांकडून आम्हाला आदेश आला की आम्ही कामाला लागतो, आमचं जे जुनं जे असेल ते सगळं बाजूला. पण आता कोणत्याही परिस्थितीत ही सीट किती मताच्या फरकानं निवडून येईल यात आम्ही लक्ष केंद्रित केलं आणि त्यानुसार पुढचं मार्गक्रमण सुरूच असणार असं मला वाटतं. आता एक सगळ्यात महत्वाचा ट्रिकी प्रश्न मला वाटतोय, तुम्ही राजेश क्षीरसागरांना दिवाळीच्या शुभेच्छा द्याल का? देणार असाल तर ते काय असतील नेमक्या शुभेच्छा? शुभेच्छा द्यायला माझी काहीच अडचण नाही. हिंदू धर्माचा एक चांगला
उच्च दर्जाचा सण आहे, जो सण अखंड भारत देशात जगामध्ये सर्व सनातनी धर्म करतो. पण राजेश क्षीरसागरांना माझी एक वेगळी आगळी एक शुभेच्छा आहे. त्यांना उत्तम क्वालिटीचं उठणं लावलं, त्यांना उत्तम क्वालिटीचं एक लाल कलरचं तेल लावलं, त्यांना उत्तम क्वालिटीचं हिरव्या कलरचं जरी तेल लावलं, पिवळ्या कलरचं जरी तेल लावलं, चांगले चांगले बॉडी स्प्रे, चांगले परफ्यूम जरी मारला राजेश क्षीरसागरांना, तर त्यांची कांती शरीराची जी आहे ती स्वच्छ होणार नाही. तो ह्या कोल्हापुरातला अस्वच्छ चेहरा म्हणूनच प्रसिद्ध झालेला. त्यांचं जे वागणं, त्यांनी जी केलेली कृत्य आहे, ती कृत्य दिवाळीच्या उठण्यानं धुवून जाणार नाही. त्यामुळे ही दिवाळी त्यांना दिवाळी नाही, दिवाळ आहे. दिवाळी नाही, दिवाळ लागणार. कारण जैसा कर्म, जे काय तुम्ही केले ते आता भोगायला 100%. हा पैसा प्रचंड आहे. पूर्वी पतसंस्थेचे चेअरमन होते, आता भारतीय रिझर्व्ह बँकेचे चेअरमन झाले. एवढाच फरक आहे. प्रचंड पैसा मिळवला, कशातून मिळवला सगळ्या जनतेला माहिती आहे. किती मिळवला जनतेला माहिती आहे. त्यांना 100 वेळा उठणं लावलं तरी त्यांचं शरीर चकाकणार नाही. म्हणजे त्यांना शुभेच्छा. गेल्या 5 वर्षात जे काय झालं त्याचा परिणाम या निवडणुकीत होणार असा आपल्याला वाटतं. गेले 10 वर्ष त्यांनी जी काय कृत्य केली ती कृत्य या निवडणुकीमध्ये निघणार आहेत. फक्त उगाच हिंदुत्ववादी चेहरा, स्वतःला धर्मवीर समजून घ्यायचं. अहो, ज्यांचं कामच अधर्मवीराचं आहे, तर ते धर्मवीर कसला? आणि पदवी लावून घेताना तुम्हाला म्हणजे स्वतःला तुम्ही काय समजता? अहो, ज्या छत्रपती संभाजीराजेंनी आहुती दिली, स्वतःच्या शरीराचा त्याग केला, शरीराचे तुकडे झाले, पण धर्म बदलला नाही, म्हणून त्यांना धर्मवीर पदवी आहे. तुम्ही खोक्यासाठी मातोश्रीला तुकडून दिले. 3ऱ्या टर्मला पराभव झाल्यानंतर ह्याच मातोश्रीनं राजेश क्षीरसागरांना राज्य नियोजन मंडळाचं अध्यक्षपद बहाल केलं. का? तर राजेश पडला, राजेशचा पराभव झाला आणि आता नको, राजेशला स्टेबल ठेवूया, राजेशला उचलून धरू, तो बाद होता कामा नये. ही पक्षश्रेष्ठींची आणि पक्षप्रमुखांची भूमिका होती. पण यांनी खोक्यासाठी लाचार झाले आणि पळून गेले, गुवाहाटीला पळून गेले. पण आज परिस्थिती काय? ह्या सह्याद्रीच्या खोऱ्यामधलं हे कोल्हापूर हे टोकाचं गाव आहे आणि ह्या गावानं बऱ्याच रणरागिणी तयार केलेल्या आहेत. ह्या सह्याद्रीच्या खोऱ्यातल्या अंतिम टप्प्यातल्या गावानं कित्येक लढाया लढलेल्या आहेत कोल्हापूरच्या गादीनं, आणि ही गादी लढवय आहे. आणि ह्यात 100% राजेश क्षीरसागरांचा त्यांच्या प्रवृत्तीमुळं, त्यांच्या वागण्यामुळं, त्यांनी केलेल्या कृत्यांमुळं पराभव निश्चित आहे. माझी उलट दिशेने हिंदुत्ववादी संघटनांना माझी एक विनंती आहे की कधी मी विचारलेल्या प्रश्नांच्या राजेश क्षीरसागर तुम्हाला दिसले असतील तर मला फोटो टाका. जुने टाकू नका, जुना व्हिडिओ टाकू नका. ह्या 4-5 वर्षामध्ये ते कशातही नाहीत, फक्त म्हणजे नेहमी सोयीची भूमिका आहे असं तुम्हाला म्हणायचं. फक्त मलईदार, फक्त आणि फक्त मलईदार. जिथं असेल तिथं जाऊ, तिथं खाऊ, जाऊ तिथं खाऊ, हीच भूमिका त्यांची आहे. पण आमची ती भूमिका नाही. माझ्यावर अन्याय जरी झाला असेल, मला तिकीट जरी मिळालं नसेल, तरी आम्ही रुसणारे फुगणारे नाही. पक्षाकडून अजूनही आज तागायत मी चिन्हावर देखील उभारलेलं नाही. पण पक्षप्रेम हे निष्ठा ठेवली पाहिजे. कोल्हापूरकरांना निष्ठा आवडते, कोल्हापूरकरांना स्वाभिमान आवडतो, कोल्हापूरकरांना अभिमान आवडतो, प्रामाणिकपणा आवडतो. आणि आम्ही ही लढाई प्रामाणिकपणाची लढतोय. आमची आजची लढाई एका प्रचंड छपाई केलेल्या रिझर्व्ह बँकेच्या पदाधिकाऱ्याबरोबर, आणि त्यांचं नाव राजेश क्षीरसागर. मी जपून शब्द वापरते, रिझर्व्ह बँक म्हणजे अर्थ त्याचा वेगळा आहे. प्रचंड माया जमवले, प्रचंड माया जमवलेले, प्रचंड. आचारसंहिता सुरू आहे. माझा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना वाटेल हे काय, ठीक आहे, माझ्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही आजही द्या, मी समोर येतो. आचारसंहिता यात भंग कुठं केला आणि काय झाला? सत्यता मांडली. तुम्ही मला विचाराल त्या प्रश्नाचे मी उत्तर द्यायला लावून, त्यांनी दाखवून द्यायचं हे असत्य आहे, 5 कोटीचं असत्य आहे, अमुक असत्य आहे, हे असत्य आहे. गाड्या कुठून आल्या, फ्लॅट कुठून आले, व्यवसाय कुठून आले? अहो, गर्भ श्रीमंत झाला तुम्ही, आणि तरीही पैशाच्या जोरावर माणसं फोडाफोडीचं राजकारण तुमचं सुरू आहे.
एका रात्रीत खोके वाटत सुटलाय तुम्ही एका रात्रीत. तर व्यक्तींना जर खोके देत असाल तर तुमचा पराभव निश्चित आहे, अटळ आहे, ह्यातून दिसून येतच. तुम्ही थेट उत्तरच्या निकालावर बोलताय, मात्र महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक म्हणून जोडण्या सुरू झालेल्या आहेत का, किंवा त्या अनुषंगानं पावलं पडायला सुरू झालेली आहेत का? काय नेमक्या जोडण्या आहेत कोल्हापूर उत्तरच्या अनुषंगाने? आज पहिलंच पाऊल तुमच्या पुढ्यातच पडले की माझ्याकडून. 100% महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जोरदार प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि ही धनशक्ती, चुकीच्या मार्गानं मिळवलेले खोके, जनतेची फसवणूक, 100 कोटीचे रस्ते कुठे गेले कळायलाच मार्ग नाही. वाहून गेले म्हणा, जर रस्तेच झाले ना तर वाहून तर कसे जातील? इतका हजारो कोटी आम्ही आणले, पेपरला ऍड आहेत, वर्तमानपत्रामध्ये ऍड आहेत, एवढे 1000 करोड रुपये कोल्हापूरसाठी. अरे ती कुठं आहेत? कुणाच्या घशात गेली? कुणी तो निधी खाल्ला? याचं विश्लेषण राजेश क्षीरसागरने देणे गरजेचं आहे. निवडणूक होईपर्यंत मी त्यांना प्रश्न विचारणार. 100 कोटी आणले, पोस्टरबाजी झाली, बॅनरबाजी झाली, नारळ फोडला. अहो ते रस्तेच नाहीत कोल्हापुरात. आणि हिंदुत्ववादी सरकार आपण म्हणता, गणपती आणताना खड्ड्यातून, ज्या गणपतीला 2 जण फक्त धरून उभा राहायचे तिथे 6 जण उभा राहायची वेळ आली. या असल्या लोकांच्यामुळे, नाकर्तेपणामुळे फक्त आणि फक्त माझ्या घराचा विकास, माझ्या परिवाराचा विकास आणि कोल्हापूर भकास, हीच यांची संकल्पना. म्हणजे हिंदुत्वाचा पुढं हिंदुत्व म्हणणार आणि हिंदू सणांना देखील अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीचं. जनतेनं मला सांगावं, रवी इंगोले खोटं बोलायला लागला. जनतेला प्रचिती आहे किंवा समोरच उदाहरण आहे. अहो हजारो कोटी रुपये निधी आणला म्हणून तुम्ही डायरेक्ट वर्तमानपत्रात ऍड देता, पण ती गेली कुठे? म्हणजे विकास कामं सांगा ना मला, सांगा मला. गांधी मैदान माझ्या मतदारसंघात आहे. गांधी मैदानासाठी 5 कोटी रुपये आणले. त्यांची घोषणा बघा क्षीरसागरांची. 100 कोटी, 10 कोटी, 20 कोटी, कोटी शिवाय विषयच नाही. अहो ते आहेत कुठं? पुन्हा गांधी मैदान पाण्यात. त्याला जुनं नाव तळ होतं तसं तळच पुन्हा झालं. काय काम केलं तुम्ही? आम्ही जेवढं काम केलं तेवढं आम्ही आवर्जून सांगतोय, बाबा मला इतकं जमलं, मी तेवढंच काम केलं. पण जे काम जमू शकत नाही, जे काम झालेलं नाही, त्याचा प्रपोगंडा करून, त्याचा नारळ फोडून ह्या व्यक्तीनं कोल्हापूर शहराची शुद्ध फसवणूक केलेली आहे. आणि कोल्हापूरवासियांना माझी विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, अशा धूर्त राजकीय व्यक्तीपासून सावध राहा. आपल्या कोल्हापूरला जर IT पार्क करायचं असेल, आपल्या कोल्हापूरला जर चांगल्या MIDCच्या माध्यमातून प्रोजेक्ट आणायचे असतील, आपल्या कोल्हापूर शहरात कला, नाट्य आणि क्रीडा जर चांगली डेव्हलपमेंट करायची असेल तर महाविकास आघाडीच्या सीटला प्राधान्य द्या. कारण ही लोक पुन्हा निधी आणतो म्हणणार आणि स्वतःच्या घराचा विकास करतील. यापासून सावध राहावं, हीच माझी दिवाळीच्या निमित्तानं ईश्वरचरणी प्रार्थना आणि जनतेच्या चरणी देखील प्रार्थना. महाविकास आघाडीचा घटक म्हणून काय रणनीती आता असणार आहे आणि कशा प्रचार आणि एकंदरीत निकालापर्यंतची कशी ध्येय धोरणं असणार आहेत? चर्चा झालेल्या आहेत का वरिष्ठ पातळीवर, किंवा त्या अनुषंगानं काय सांगा? वरिष्ठ पातळीला चर्चा पूर्ण झालेली आहे. आम्ही कामाला लागलेलो आहोत. एकंदरीत 1-2-3 दिवसानंतर पूर्ण ताकदीनिशी शिवसेना रस्त्यावर येणार. शिवसेना शहर प्रमुख या नात्यानं मी देखील प्रचंड प्रमाणात पुन्हा लोक बाहेर काढणार, विनंती करून माझ्यासाठी चला, माझ्या पक्षासाठी चला, मधुरे महाराजांसाठी चला. राजानं आता प्रजेला वाचवण्यासाठी बाहेर पडायचं ठरवलं. आणि ती प्रजा जर वाचवायची असेल अशा डायनोसॉरांच्या पासून, तर आपल्याला आता महाविकास आघाडीशिवाय गत्यंतर नाही. धन्यवाद साहेब, आपण वेळ दिलात.